नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकांचा भागाकार करणे हे पाहणार आहोत. ठीक आहे. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 2 टाईप बघितलेले होते. आज आपण तिसरा टाईप आणि चौथा टाईप सुद्धा पाहणार आहोत. तर तिसरा जो टाईप आहे यामध्ये काय असणार आहे, तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेले राहणार आहे तर त्यामध्ये अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी त्या संख्येमध्ये पॉईंट आलेला असेल. तर अशा वेळेस भागाकार कशा पद्धतीने करायचा, कोणती ट्रिक वापरायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. तर यामध्ये 2 टाईप होणार आहेत. आता पहिला बघा, हे एक एक्झाम्पल 1 नंबरचं 5.28 भागिले 0.4 हा भागाकार आहे. अंशात आणि छेदात दोन्ही संख्यामध्ये पॉईंट आलेला आहे. ठीक आहे. आता सुरुवातीचं टार्गेट काय असणार आहे, ज्यावेळेस दोन्ही ठिकाणी पॉईंट असेल अंशात आणि छेदात, तर सुरुवातीला तुम्हाला छेदामधील संख्येमध्ये जो पॉईंट आहे तो पॉईंट काढण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला. ठीक आहे. म्हणजे इथे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, छेदातील संख्या पाहिजे. तर छेदात पॉईंट केव्हा आलेला आहे, एक अंक सोडून आलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, अंशामध्ये जो पॉईंट आलेला आहे तो एक अंक, इथे एक अंक सोडून पॉईंट आलेला आहे, तर तेवढेच अंक सोडून पॉईंट तुम्हाला मागे घेऊन जायचं आहे. आता इथे बघा, इथे एक अंक सोडून पॉईंट आलेला आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे एक अंक मागे जाणार, म्हणजे पॉईंट कुठे येणार आहे, 2 आणि 8च्या मध्ये. म्हणजे तुम्हाला नवीन संख्या काय तयार होणार आहे, ते 52.8. आणि नंतर काय करायचं, तुम्हाला छेदातील पॉईंट काढून टाकायचा आणि जी संख्या मिळेल ती संख्या लिहून घ्यायची. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता छेदातील पॉईंट निघून गेला, पण अजून सुद्धा अंशात पॉईंट आहेच. आता अंशात पॉईंट आहे आणि छेदात पॉईंट नाही. आता हा आपण 1 नंबरला टाईप बघितला होता. तर हे जे एक्झाम्पल आहे हे गेला होता पहिल्या टाईपमध्ये, आणि पहिल्या टाईपनुसार आपण मग सरळ सरळ भागाकार करायचा आहे. कसा, तर सरळ सरळ पाहायचं, इथे पॉईंट जर काढला तर कुठली संख्या मिळेल, 528 भागिले 4 यांचा सरळ सरळ भागाकार करतो आपण, तो मिळेल तुम्हाला 132. ठीक आहे. तर हेच उत्तर आपण इथे लिहून घेत असतो, 132. आणि नंतर काय करतो, इथे जेवढे अंक सोडून पॉईंट आलेला आहे तेवढेच उत्तरात पण तेवढेच अंक सोडून पॉईंट देतो. म्हणजे इथे एक अंक सुटला, इथे पण एक अंक सोडा आणि ते पॉईंट द्या. तर उत्तर किती मिळते तुम्हाला, 13.2. तर हे उत्तर झालं याचं 5.28 भागिले 0.4चं उत्तर किती मिळतं तुम्हाला, 13.2. म्हणजे करतोय काय आपण, टार्गेट तुम्हाला छेदाला करायचं आहे. ठीक आहे. छेदातील पॉईंट रिमूव्ह केल्यानंतर ते जाते पहिल्या टाईपमध्ये, आणि पहिल्या टाईपमध्ये ज्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले त्याच पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता दुसरं एक्झाम्पल त्यासारखंच आहे, 24.06 भागिले 0.6. आता यामध्ये पण तुम्हाला दोन्ही ठिकाणी पॉईंट आलेला आहे. तर टार्गेट काय आपलं, की छेदातील पॉईंट अगोदर रिमूव्ह करायचा आहे. ठीक आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे, किती अंक सोडून पॉईंट आलेला आहे, एक अंक सोडून. म्हणजेच तुम्हाला अंशामध्ये हा पॉईंट एक अंक मागे न्यायचा आहे. ठीक आहे. इथे जेवढे अंक सोडून पॉईंट आलेला असेल तेवढेच अंक सोडून हा पॉईंट मागे जाणार आहे. इथे एक अंक सोडून आहे तर एक अंक मागे जाईल, म्हणजे 0 आणि 6च्या मध्ये पॉईंट मिळेल तुम्हाला. म्हणजे नवीन संख्या कशी दिसेल तुम्हाला, 24.6. ठीक आहे. आणि छेदामधील संख्येतले पॉईंट तुम्हाला आता काढून टाकायचं आहे. तर पॉईंट जर काढला तर कुठली संख्या मिळेल, 6. तर पहिली स्टेप झाली आपली, छेदातील पॉईंट आपण रिमूव्ह केला. आता हे जे एक्झाम्पल आहे हे गेलं पहिल्या टाईपमध्ये. आता याला पहिल्या टाईपनुसार सोडवायचं आहे. इथे अंशातील जर पॉईंट काढला तर तुम्हाला कुठली संख्या मिळणार आहे, 2406, आणि याला भागिले 6. याचा भागाकार करून घ्यायचा. याचा भागाकार केला तर याचं उत्तर मिळतं तुम्हाला 401. आता ते 401 आपण इथे लिहून घेत असतो. ठीक आहे. 401. आणि इथे पाहायचं तुम्हाला पॉईंट केव्हा आलेला आहे, एक अंक सोडून, म्हणजे उत्तरात पण एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. तर फायनल उत्तर किती मिळणार तुम्हाला, 40.1. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. आता 3 नंबरचं एक्झाम्पल थोडं वेगळं असणार आहे. आता इथे तर काय झालं, इथे जे पॉईंट दिला आपण अंशामध्ये, इथे एक अंक सोडून, तर अंशात कुठेतरी पॉईंट येतच होता. ठीक आहे. पण आता हे जे एक्झाम्पल आहे इथे पहा, 36.9 आणि छेदामध्ये 0.09. तर इथे 2 अंक सोडून पॉईंट आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचे, 2 अंक अजून मागे जायचे, पण इथे पॉईंटच्या इकडे फक्त एकच अंक आहे. मग 2 अंक मागे कसे जाणार, जर अंकांची कमतरता पडत असेल तर तुम्हाला काय ठेवायचे, 0 घ्यायचे. म्हणजे इथे तुम्हाला काय करावं लागणार आहे,
इथे 36 आहे ना, 36 पॉईंट इथे म्हणजे हा एक अंक सुटला 9, 9 एक सुटेल आणि एक अंक पाहिजेत म्हणून तो कोण घ्यायचा तुम्हाला 0 घ्यायचा आहे. आता इथे जर आपण पॉईंट दिला, आता नियमाने तो पॉईंट इथे येणार आहे, पण इथे पॉईंट दिल्यानंतर इकडे परत काहीतरी 0 0 राहील, पण त्या शून्याला काही किंमत उरत नाही. म्हणजे तुम्ही याच्यानंतर पॉईंट नाही दिला तरी चालेल, तर आपण तो पॉईंट काही देत नाही. ठीक आहे. आता छेदात पॉईंट काढून टाका, कुठली संख्या मिळते 9. तर अशा पद्धतीने छेदात आता तुम्हाला अंशात सुद्धा पॉईंट दिसत नाही, कारण काय आलंय इथे आपण 2 अंक सोडून पॉईंट आलेला आहे, म्हणजे 2 अंक तुम्हाला मागे सरकावं लागत होतं. तर इथे एकच अंक आहे, एक अंक तर तुम्ही 0 घेतलाय, नंतर जरी पॉईंट देऊन 0 0 घेतलं त्याला व्हॅल्यू राहत नाही. पण त्याच्यामुळे आपण काय केलं, फक्त इथे 2 अंकापर्यंतच घेतोय. ठीक आहे. इथे 3690ला कितीने भागायचे 9ने, तर याचं उत्तर मी इथे तुम्हाला 410. आता अशाच टाईपचं चौथं एक्झाम्पल पहा. इथे पण अंशात पण पॉईंट आणि छेदात सुद्धा पॉईंट आलेला आहे. आता दोन्ही ठिकाणी पॉईंट आहे. आता काय करणार, सुरुवातीला टार्गेट कोण असणार आहे, छेद आहे. ठीक आहे. तर छेदात किती अंक सोडून पॉईंट आहे, 2 अंक सोडून पॉईंट आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे अंशात तुम्ही काय लिहिणार आहे, आता हे इथे 14 तर आहेच, आता 2 अंक सोडून पॉईंट आहे म्हणजे 2 अंक मागे सरकायचं आहे, पण इथे एकच अंक आहे, एक अंक कोण घेणार, आपण 0 घेणार. जेवढ्या अंकांची कमतरता पडेल तिथं आपण 0 घ्यायचं आहे. तर इथे पॉईंट नंतर इथे एक पॉईंट इकडे सरकला, हा एक अंक मिळेल आणि एक अंक नाही म्हणून आपण काय घेतला, 0 घेतला. आणि खालच्या संख्येतला पॉईंट जर काढला तर तुम्हाला 12 मिळतील. आणि जर इन केस तुम्ही इथे जर इथे पॉईंट घेतलाच समजा, तर इथे पॉईंट घेतल्यानंतर इकडे काय सर्व 0 0च राहतात, तर त्याला काही व्हॅल्यू उरत नाही. यालाच आपण काय लिहू शकतो, यालाच असं लिहिलं जातं मग शेवटी 14 40 छेदामध्ये 12, ते सारखंच होतं इथे. ठीक आहे. आणि 1440ला जर 12ने भागलं तर याचं उत्तर मिळतं तुम्हाला 120. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. अजून 2 एक्झाम्पल बघा. आता क्वेश्चन नंबर 5 आणि 6 पहा, दोन्ही सारखेच आहे. आता याच्यामध्ये थोडं वेगळं आहे. आता जसं पहिले 2 क्वेश्चनमध्ये आणि नंतरच्या 2 क्वेश्चनमध्ये जसजशी थोडा डिफरन्स आहे तसा याच्यामध्ये सुद्धा आहे. आता याच्यामध्ये काय वेगळं पण काय, तर इथे बघा अंशातील संख्येत एक अंक सोडून पॉईंट आहे आणि छेदाच्या स्थानी जी संख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक अंक सोडूनच पॉईंट आलेला आहे. म्हणजे एकंदरीत काय, अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी पॉईंट असेल आणि दोन्ही पॉईंट हे समान अंक सोडून पॉईंट आलेले असेल. समान अंक म्हणजेच किती, इथे 5 5 असे म्हणत नाही, इथे एक अंक सोडून पॉईंट आहे, इथे सुद्धा एक अंक सोडून, म्हणजे समान अंक सोडून पॉईंट आलेला आहे. जर असं जर असेल एक्झाम्पलमध्ये तर सरळ सरळ त्याच्यामधला पॉईंट काढून जे संख्या मिळते त्याच लिहायची आहे तुम्हाला. तर इथे बघा 52.5 मधला पॉईंट काढला तर 525 ही संख्या मिळते आणि छेदामधला पॉईंट काढला तर तुम्हाला 5 ही संख्या मिळते. सरळ सरळ याचा भागाकार करायचा तुम्हाला 525 भागिले 5, तर याचं उत्तर मिळेल तुम्हाला 105. एकदम सोपी ट्रिक आहे. काय करायचंय, 6 नंबरचं एक्झाम्पल बघा. आता अंशात आणि छेदात समान अंक सोडून पॉईंट आलेला आहे, 1 आणि 2, 2 अंक सोडून पॉईंट आहे, इथे पण 1 आणि 2. ज्या वेळेस अंशात आणि छेदात समान अंक सोडून पॉईंट आलेला असेल त्यावेळेस सरळ सरळ त्या संख्येतील पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे भागाकार करायचा आहे. इथला पॉईंट काढला तर 412 होतील आणि इथला पॉईंट काढला तर 4 मिळतात. 412 भागिले 4 किती होतात, 103. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं आहे. तर हा तिसरा टाईप होता. एकंदरीत 3 टाईप झालेले आहेत. जेमतेम पॉईंटवाले एक्झाम्पल आपण कव्हर केलेले आहे. आता एक शेवटचा टाईप आहे 4 नंबरचा, तर त्याच्यामध्ये थोडं वेगळं पण घेतलं आहे आपण. जर छेदामध्ये 1 असेल आणि 1 वरती काही 0 असतील, एकदम सोपी ट्रिक आहे, थोडक्यात पाहू. आता सगळ्यात शेवटचा टाईप आहे 4 नंबरचा. छेदामध्ये 1 या अंकावरती 0 असताना भागाकार करणे. म्हणजे अंशात कुठलीही संख्या असू द्या, त्याच्यात पॉईंट असेल किंवा नसेल, पण छेदामध्ये 1 ही संख्या असेल आणि 1 वर काहीतरी 0 असतील, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, कितीही 0 असू द्या, तर याचा भागाकार कसा करायचा एकदम शॉर्ट ट्रिक्सने पाहणार आहोत आपण.
आता इथे बघा हे एक्झाम्पल आहे 5.24 भागिले 100. काय करायचं आहे तुम्हाला पाहायचं आहे 1 वरती किती शून्य, 1 वर किती शून्य, 2 शून्य, बरोबर आहे. तर ही संख्या काय ती लिहून घेऊ इकडे आपण अगोदर. ठीक आहे, खरं तर ही 524 दिसते आपल्याला पॉईंट सोडून जर म्हटलं तर. ठीक आहे, आता इथे बघा इथे 2 शून्य दिलेले आहेत तुम्हाला, म्हणजे आता तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये पॉईंट कुठे आलेला आहे 5 आणि 2च्या मध्ये. तर इथे 1 वर जेवढे शून्य तेवढेच अंक पुढे पॉईंट तुम्हाला द्यायचे. आता इथे ऑलरेडी पॉईंट कुठे येते आणि इथे किती 2 शून्य, म्हणजे 2 अंक पुढे जायचे. इथे पॉईंट आहे, हा एक अंक सुटला आणि एक अंक पाहिजेत म्हणून कोण घेतला, शून्य घेतला. हा एक सुटला आणि हा एक, 2 अंक सुटले आणि इथे पॉईंट द्यायचा आहे आणि इकडे काही नाही राहत म्हणून इथे शून्य देत असतो आपण. तर याचं उत्तर किती मिळालं तुम्हाला, 0.0524. अतिशय सोपं आहे. दुसरं एक्झाम्पल पहा, 7.2 भागिले 1000 आहेत. तर ही एक संख्या लिहून घेतली आपण. ठीक आहे, आता यामध्ये पॉईंट कुठे आहे 7 आणि 2च्या मध्ये, पण 1 वर किती शून्य, 3, 1 2 3, म्हणजे तुम्हाला 3 अंक पुढे जायचे. पॉईंट इथे तर एकच अंक आहे म्हणून 2 अंक आपण कोण घेणार आहे, शून्य घेणार आहोत. आता झाले 3, 1 2 3 आणि इथे शून्य. तर याचं उत्तर किती मिळेल तुम्हाला, 0.0072. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं आहे. हे केव्हा, जर पॉईंट जर असेल तर तुम्हाला तेवढेच जेवढे शून्य असतील तेवढे अंक समोर जायचे, किंवा पॉईंट असेल तर. आता जर पॉईंट नसेल तर सरळ सरळ तेवढे अंक सोडूनच पॉईंट द्यायचा आहे तुम्हाला डायरेक्ट. आता इथे 475 ही संख्या आहे, लिहून घेतली आपण 475. किती, 1 वर किती शून्य, 2, 1 2, इथे 2 अंक सोडून द्या, 1 2, पॉईंट इथे येणार. उत्तर किती मिळते तुम्हाला, 4.75. 4 नंबरचं एक्झाम्पल, 391 ही संख्या अंशातील संख्या इकडे लिहून घ्या, 391. 1 वर किती शून्य आहेत, 2, 2 अंक सोडून पॉईंट द्या, 1 2, हे झालं त्याचं उत्तर 3.91. अतिशय सोपी ट्रिक आहे. कुठलंही एक्झाम्पल असू द्या, 1 वर कितीही शून्य असू द्या, याच पद्धतीनं तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं आहे. तर एकंदरीत दशांश चिन्हाचा जो भागाकार आहे तो आपण पूर्णपणे बघितलेला आहे. कुठल्याच टाईपचं एक्झाम्पल सुटलेलं नाही. जर हे सर्व चारीचे चारी जर टाईप तुम्ही व्यवस्थित केले तर कुठलंच एक्झाम्पल तुमचं चुकणार नाही. तर पुढील व्हिडिओमध्ये पुढील टॉपिक बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबत शेअरसुद्धा करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.